हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आपण सकाळी सकाळी मस्त रेडी वगैरे तयार झालोय आणि त्याला लायब्ररीत जाऊ, कारण की एंड सेमिस्टर एक्झाम आहे. अभ्यास वगैरे करायचा तर सांग. तर अभ्यास चालू आहे. अभ्यास चालू आहे जर सांग. तर चला मग लायब्ररीत जाऊ. सुहानी सुबह मौसम भी रंगीन है. तर गाईस, तर गोष्ट अशी आहे की आता आहे आपलं एंड सेमिस्टर एक्झाम. माझे तर पेपर्स आहेत 19 तारखेपासून, ते पण याच महिन्यात. मग जरा अभ्यासात कन्सिस्टंट राहावं लागते, कारण की सेमिस्टरचे पेपर चांगले गेले पाहिजेत. आणि त्यात म्हणजे आता मी काय केलंय की जे सोशल मीडिया ऍप्स आहेत त्याच्यावर जास्त ऍक्टिव्ह नाही राहत, म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक वगैरे. तर मी लॉंग व्लॉग्सच बनवतो आता युट्यूबवर. आणि सिरियसली भाई, सोशल मीडिया हे खतरनाक डिस्ट्रॅक्शन आहे. जेव्हापासून मी याच्यावर शिफ्ट झालो ना आणि सोशल मीडियाचा यूज रिड्यूस केला ना, एवढं मन शांत राहतं ना की खरंच खूपच शांत राहतं आणि अभ्यासात पण फोकस राहतं. तर त्याच्यामुळे तर आता माझे दिवस पण चांगले चालले, मस्त अभ्यास वगैरे पण चांगला चालला. आणि आता मी असेच लॉंग व्लॉग्स कंटिन्यू करेल आणि प्रयत्न करेल की रोज एक व्लॉग एडिट आणि अपलोड करायचा. तर तुम्ही पण आपल्या सोबत जुळा, आपल्या जर्नीला फॉलो करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण सोबत ग्रो करू मित्रांनो. चला मग पटकन सबस्क्राईब करून टाका मग. सो गाईज, आपण करीबन 2-3 तास, 2.5 तास पकडून घ्या, 2.5 तास अभ्यास केलेला आहे आणि एक युनिट अप्रॉक्सिमेटली 1 युनिट कवर झालेलं आहे. तर आता लागली भूक, वाजलेत 12. तर आता आपण जाऊ जेवण करायला. चला. तर आपल्या कॉलेजचा व्ह्यू पहा किती जबरदस्त इथून. टँग 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 टँग. तर इथून आपल्याला जायचं आहे आता. तर काही मी इथं चाललो होतो, हे दोघं दिसले. आज कशाला आले? अय, आज कशाला आले? सीबीबीचा रिपोर्ट. कोण आहे सीबीबी? मुळे नाही, विच मुळे? त्यांनी मुळे. सो गाईस, त्यांचा सीबीबीचा रिपोर्ट होता, त्याच्यासाठी ते गेले. पण आपण जाऊ आता जेवण करायला. काय मी रस्त्यानं चाललो होतो आणि इथं बघा फोटोशूट वगैरे झालं आहे. दाखवू का तुम्हाला फोटोशूट? रस्त्याच्या साईडनं फोटोशूट चालू आहे काही. खतरनाक काम आहे रस्त्याच्या साईडनं. बाई, म्हणजे रस्त्याच्या साईडनं फोटोशूट. पोरामध्ये काही जुनून आहे आजकाल फोटोशूटचा. तसा मला पण शौक आहे, तसं मी तर कॉन्टेंट क्रिएटर आहे ना. तर ठीक आहे, चला मग जाऊ. आणि आजचा व्लॉगही एडिट करायचा आपल्याला, बनवायचा आहे. आणि दुपारी पण एक व्लॉग अपलोड करतो, जो काल आम्ही क्रिकेट खेळला ना त्याचा व्लॉग आहे. तो आपण आता जेवण केल्यानंतर अपलोड करू, ठीक आहे? मित्रांनो, आमच्या मेसच्या साईडला एक नाव आहे, तिचं नाव बघा काय, झमझम मेस. खतरनाक नाव आहे, बेहतरीन. पण नॉनव्हेज आहे, त्यासाठी आपल्याला नाही करायचं. आपण मग आपल्या मेसवर. तर आज आपल्या मेसवर होती गोबीची भाजी. आणि आपल्या मेसवर बसायची पद्धत माहिती आहे कशी आहे? एकदम मस्त मांडी वगैरे घालून. पहा तुम्ही, सगळं एकदम मस्त मांडी घालून बसेल. तर हे पटलं आपल्याला. आणि मेसचं जेवण पण एकदम मस्त घरच्या सारखंच असते. आज आता चाललो आहे आम्ही फ्रोझन मॉलला. तिथून आपल्याला एक कीबोर्ड आणि कीबोर्डचं हे घ्यायचं आहे, काय, कीबोर्ड प्रोटेक्शन. आणि आपल्या मॅकबुकला लॅमिनेशन करायचं आहे, तर त्यासाठी चाललो. तर आपली सायकल रेडी आहे आणि सायकलसोबत एक मित्र पण घेतला ज्युनियर, त्याच्याजवळ पण मॅकबुकच आहे. तर तो तिथं उभा आहे. तर आता आम्ही चाललो आहे. ओके, तर आता भेटू प्रोग्राम. तो काही आमचा असा सायकलनं प्रवास चालू आहे. आणि सायकलनं नाही, काही नाही, ब्लॉगिंग चालू आहे. नाही, तुझ्यासोबत कॅमेऱ्यात बोलू राहिलो. त्याला वाटलं त्यासोबत बोलू राहिलो. ॲक्च्युली मस्त लेग एक्सरसाइज होत आहे आणि सायकलनं चालायला मजा पण येत आहे. नाही, तिथून घेतो समोरून, अजून लांब आहे. तर काही आम्ही क्रोमामध्ये आलो होतो आणि क्रोमामध्ये काही ॲक्सेसरीज भेटली नाही. तर आता आम्ही चाललो पैठण गेटला. मला वाटते फ्रोझनमध्ये पण नाही भेटेन. नाही. तर काहीच आम्ही आता रिलायन्स मॉलला आलो आहे.
इथं काही शॉपिंग वगैरे करू थोडीशी. आम्हाला रुमाल घ्यायचा आहे फक्त, ते पण लॅपटॉप पुसायले. तर काहीच आम्ही ना हे 2 रुमाल घेतलेले आहेत आमच्या 2 मॅकबुकसाठी. तर आता आम्ही हे रुमाल 20-20 रुपयाला एक. रिलायन्स मॉलमध्ये फ्रूट्स पण असतात, पण आपल्याला घ्यायचं नाही कारण की महाग पडतं तिथे. तर काही चला आता, आम्हाला काही घ्यायचं नाही बाकी. जबरदस्त व्ह्यू आहे सनसेटचा.